नमस्कार. आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी वजनाचं महत्त्व. आता हे बघा, डायबिटीस म्हणजे फक्त रक्तातली वाढलेली साखर नाही आहे, तर शरीरातलं इन्शुलिन नीट काम करत नाही, हा एक त्यामागचा मूळ प्रश्न असतो. आणि यामध्ये वजनाचा मोठा संबंध आहे. ज्याचं अधिक वजन असतं ना, त्याच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स, ज्याच्यामध्ये थोडक्यात जर पोट जर जास्त असेल तर पोटाभोवती चरबी जमा होते आणि शरीरातल्या ज्या काही पेशी आहेत तर त्या इन्शुलिनला कमी प्रतिसाद देतात. यालाच इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. अशा वेळेस जर त्या व्यक्तीने थोडंसं जरी खाल्लं तरी रक्तामध्ये साखर जास्त काळ तशीच राहते आणि साखर वाढलेली आढळते. आता वजन कमी झाल्यावर काय बदल घडतो, तर जेव्हा आपण वजन कमी करतो, विशेषतः ज्यावेळेस आपण पोटावरची चरबी कमी करतो, तेव्हा पेशींची इन्सुलिनसाठीची जी काही संवेदनशीलता असते तर ती वाढते. म्हणजेच इन्शुलिनचं काम सोपं होतं. थोडक्यात सांगायचं तर रक्तातील साखर पटकन पेशींमध्ये जाते आणि तिथं ती ऊर्जा म्हणून वापरली जाते. यामुळं उपाशी पोटी आणि जेवणानंतरच्या दोन्हीही रक्तातील साखरेच्या पातळी ह्या नियंत्रणात येतात. या व्यतिरिक्त वजन कमी केल्याच्या अतिरिक्त फायदे जर म्हणाल तर ब्लड प्रेशर कमी होतं, कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरामध्ये जे काही इन्फ्लामेशन निर्माण झाले, जे आंतरिक सूज निर्माण झाली तर तीसुद्धा कमी व्हायला त्याने मदत होत असते. डायबिटीसच्या गोळ्या किंवा इन्शुलिनची गरज कमी होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे वजन किती कमी केलं पाहिजे. तर अनेक संशोधनानुसार आपल्या वजनाच्या फक्त 5 ते 10% जरी वजन कमी केलं ना तरी डायबिटीस कंट्रोल होण्यासाठी खूप मदत होते. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर एखाद्याचं 80 किलो जर वजन असेल तर अशा व्यक्तीने फक्त 5 ते 8 किलो जर वजन कमी केलं तरीसुद्धा त्याला चांगला फरक जाणवतो. थोडक्यात काय तर डायबिटीस कंट्रोलसाठी वजन कमी करणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो तुमच्या नियमित व्यायामाने, योग्य संतुलित आहाराने आणि पुरेशा झोपेने तुम्ही हे नक्कीच साध्य करू शकता. लक्षात ठेवायचं आहे की वजन कमी करणं फक्त दिसण्यासाठी नाही आहे, तर शरीराला आपल्या आतून निरोगी ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. धन्यवाद.